नमस्कार, मी श्रुती चव्हाण. संध्याकाळच्या 7च्या बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत आहे. तत्पूर्वी आजच्या सोन्या चांदीचे भाव जाणून घेऊया. 24 कॅरेट सोन्याचा दर आहे 1,48,215 रुपये इतका. तर चांदीचा भाव आहे 2,22,680 रुपये प्रति किलोच्या आसपास. आता वेळ न दवडता पाहूया आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाच्या आणि चर्चेतील बातम्या. तिवडी गावाचा 20 वर्षाचा पाणी प्रश्न मिटला. चिपळूण तालुक्यातील तिवडी गावाचा 20 वर्षापासूनचा पाणी प्रश्न अखेर मार्गी लागला. वन विभाग आणि सीआरएसच्या संयुक्त प्रयत्नातून पारंपरिक पाण्याच्या कुंडाच्या पुनर्जीवनासाठी 10 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठीची वणवण आता थांबणार असल्याचं ग्रामस्थांनी म्हटलंय. संत निळोबा रायांनी 175वी पालखी पंढरपूरकडे रवाना. श्री क्षेत्र पिंपळनेर येथून संत निळोबा राय महाराजांची 175वी पालखी भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे रवाना झाली. टाळ मृदुंग आणि नामघोषात 68 दिंड्यांसह लाखो वारकरी सहभागी झाले. राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते पालखीला निरोप देण्यात आला. अतिक्रमण करणाऱ्या दुकानांवर केडीएमसी महापौर भडकल्या. आंबिवली ते इराणी वस्ती परिसरात अतिक्रमण आणि अस्वच्छता पसरवणाऱ्या दुकानांना केडीएमसी महापौर हर्षाली चौधरी यांनी चांगलेच फैलावर घेतली. नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचा इशारा त्यांनी दिला. विरारमध्ये खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका, दुचाकीस्वारांचा जीव धोक्यात. विरार पश्चिमेत पाणी साचलेल्या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांचे अपघात सुरू असून अनेक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असून महापालिका कधी जागी होणार असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. दाभोळ वीज प्रकल्पातील कंपनीवर जप्तीची टांगती तलवार. सुमारे 5 कोटींच्या जमीन आणि इमारत कर थकबाकी प्रकरणी रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीवर जप्तीची कारवाई केली जात आहे. अंजमवेल, वेलदूर आणि रानवी ग्रामपंचायतींनी 28 जुलै रोजी कारवाईचा निर्णय घेतला असून संबंधित प्रशासनाला नोटीस देण्यात आली आहे. खेडमध्ये पुन्हा मगरींचा वावर, नागरिकांमध्ये भीती. खेड शहरात जगबुडी नदीच्या पुरानंतर पुन्हा मगरींचा वावर वाढला आहे. नागरी वस्तीजवळ मगर आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून मगरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ठाकूर मॉल बाहेर भीषण हिट अँड रन. स्कूटर स्वाराचा मृत्यू. ठाकूर मॉल बाहेर टेम्पोने स्कूटर स्वाराला जोरदार धडक देत स्कूटर स्वाराला चिरडल्याची घटना समोर आली. अपघातानंतर टेम्पो चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. स्कूटर स्वाराचा मृत्यू झाला असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. पुढील पोलीस तपास करत आहेत. मीरा रोड मध्ये देह व्यापार रॅकेटचा पर्दाफाश, महिला दलाल अटकेत. काशिगाव पोलिसांनी देह व्यापार रॅकेटचा पर्दाफाश करत एका महिला दलालाला अटक केली आहे. बनावट ग्राहकांच्या माध्यमातून सापळा रचून ही कारवाई करण्यात आली असून 2 पीडित तरुणींची सुटका करण्यात आली. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. अनधिकृत बांधकाम कारवाईवरून भाईंदरमध्ये भाजप शिवसेना आमनेसामने. प्रभाग क्रमांक 24 मधील अनधिकृत बांधकामावरील महापालिकेच्या कारवाईवरून भाजप आणि शिवसेनेत राजकीय वातावरण पेटले. दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून आरोप प्रत्यारोप सुरू असून परिसरात राजकीय वातावरण तापले आहे. पनवेलमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 6 पीडित महिलांची सुटका. नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पनवेलमधील कथित देह व्यापार रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत 2 बांगलादेशी महिलांसह 6 पीडितांची सुटका करण्यात आली असून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. एक आरोपी फरार असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. बालमटाकळी लाट जळगाव पालखी मार्गाचे डांबरीकरण करा, रघुनाथ महाराजांची मागणी. बालमटाकळी ते माट जळगाव पालखी मार्गाची कायमस्वरूपी दुरुस्ती करून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून डांबरीकरण करावे अशी मागणी रघुनाथ महाराज पालखीवाले यांनी केली आहे. खडतर रस्त्यामुळे वारकऱ्यांचे हाल होत असून पुढील वर्षापर्यंत रस्ता पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मीरा रोडच्या एक्वेरियस टॉवर मध्ये भीषण आग, 104 रहिवाशांची सुटका. एक्वेरियस टॉवरच्या मीटर बॉक्सला मध्यरात्री भीषण आग लागली. अग्निशमन दलाने 104 रहिवाशांची सुखरूप सुटका केली असून धुरामुळे त्रास झालेल्या 21 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. दरडीच्या भीतीने ग्रामस्थांचा शाळेत आसरा, मूलभूत सुविधांचा अभाव. टिकसळपाली येथे दरड कोसळल्याच्या भीतीमुळे 7 ते 8 कुटुंबियांना रात्री जिल्हा परिषद शाळेत स्थलांतरित करण्यात आले. मात्र शाळेत पाणी, वीज आणि जेवणाची व्यवस्था नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. सुरक्षित निवाऱ्याची तातडीने व्यवस्था करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जिल्हा परिषदेच्या खोट्या सही शिक्क्याने फसवणूक. अनधिकृत इमारत अधिकृत भासवण्यासाठी
जिल्हा परिषदेचा खोटा सही शिक्का वापरून रहिवाशांची फसवणूक केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात चौकशी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। पुराच्या पाण्याने रोखला अखेरचा निरोप, 4 तास मृतदेहासह कुटुंब छतावर। केळवे रोडच्या देवीपाड्यात पुराचे पाणी घरात शिरल्याने एका महिलेच्या मृतदेहासह कुटुंबियाला तब्बल 4 तास छतावर आश्रय घ्यावा लागला। पाणी ओसरल्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह खाली आणून अंत्यसंस्कार करण्यात आले। या हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। मातोश्री पांढरण रस्ता योजनेत भ्रष्टाचाराचा आरोप, शेतकरी संतप्त। नांदगाव खंडेश्वर तालुक्यात मातोश्री पांढरण रस्ता योजनेत भ्रष्टाचार आणि निकृष्ट कामांचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। पहिल्याच पावसात रस्त्याची दुरवस्था झाल्याने शेतात जाण्यास अडचणी येत असून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे। घरदार मागे सारून वारकरी पंढरीच्या वाटेवर हरिनामाच्या गजरात संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी पिंपळगाव माळवी येथे दाखल झाली। शेती, पेरणी आणि संसाराची चिंता विसरून वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले। खंडापूर सप्ताह देणगी अपहार प्रकरण, किशोर जाधव शिवणीकर अटकेत। खंडापूर येथील धार्मिक उत्सवाच्या देणगीत कथित 3,65,00,000 रुपयांचा अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी किशोर जाधव शिवणीकर याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे। आरोपी घरात लपून बसला होता। प्रकरणाचा पुढील तपास MIDC पोलीस करत आहेत। कारवाईची भीती की दूध खराब, साताऱ्यात शेकडो लिटर दूध रस्त्यावर। मान तालुक्यातील मोही गावात एका शेतकऱ्याने शेकडो लिटर दूध रस्त्यावर ओतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे। कारवाईच्या भीतीने दूध नष्ट केल्याची चर्चा सुरू असताना शेतकऱ्याने दूध खराब झाल्याचे स्पष्टीकरण दिले आहे। शेळेवाडीत 4 चाकी थेट ओढ्यात, 6 जण सुखरूप। शेळेवाडी गावाजवळ चालकाचा ताबा सुटल्याने मुंबईहून गारगोटीकडे जाणारी 4 चाकी थेट ओढ्यात पडली। वाहनातील चालकासह 6 जणांना स्थानिकांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले। मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। अशाच बातम्यांचा वेगवान आढावा घेण्यासाठी नवराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका। भेटूया उद्याच्या नवीन बुलेटिनसह। तुर्तास धन्यवाद।